बंडखोरीबाबत आता ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे। भावनिकदृष्ट्या पक्ष सोडण्याचा विचार चुकीचा असल्याचं ओमराजेंनी म्हटलंय। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओमराजे निंबाळकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। मात्र राजकीयदृष्ट्या आपला निर्णय योग्यच असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलंय। भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं म्हणून हा निर्णय घेतल्याचं ओमराजेंनी म्हटलेलं आहे। पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या चर्चा खोट्या आहेत। शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय मतदारसंघाच्या विकासासाठीच घेतल्याचं देखील ओमराजे निंबाळकरांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर मी मोठ्या धर्मसंकटात आहे असं देखील ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। तर बंडखोरीच्या त्यांच्या निर्णयानंतर त्यांची ही पहिलीच प्रतिक्रिया सध्या समोर येते। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओमराजे निंबाळकरांनी या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिलेलं आहे, भाष्य केलेलं आहे। तर समोर सत्ता आणि पैसा आहे, माझ्याकडे फक्त निष्ठा आहे। निष्ठा असूनही जर लोकांची कामं करता येत नसतील तर लोकांसमोर जायचं कसं, असं देखील सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णात, खरं तर ओमराजे निंबाळकर यांनी हा निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांची ही पहिलीच अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे। एका वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिलेली आहे आणि विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे, त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। 6 खासदार फुटल्यानंतर या 6ही खासदारांपैकी आतापर्यंत कोणीही माध्यमांशी बोललं नव्हतं, परंतु ओमराजे निंबाळकर यांनी मात्र पहिली प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते आणि त्यांनी महत्त्वाचं कारण दिलेलं आहे विकास कामांचं। कारण विरोधात असल्यामुळं आपली विकास कामं होत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ही विकास कामं होत नसतील तर कोरड्या हातानं मी जनतेपर्यंत कसं जायचा। शेवटी राजकीय अस्तित्वाचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा मी भावनिकदृष्ट्या न विचार करता राजकीयदृष्ट्या काय महत्त्वाचं आहे तर ते करण्याकडे माझा कल आहे, अशा प्रकारचं एक त्यांनी सूतोवाच केलेला आहे। कारण भावनिकदृष्ट्या हा पक्ष सोडणं हे चुकीचं वाटत असलं तरी राजकीयदृष्ट्या मात्र मी घेतलेला जो निर्णय आहे तो मात्र बरोबर असल्याचं त्यांचं मत आहे। त्यामुळं येत्या काळात जेव्हा पवनराजे हत्याकांडाचा जेव्हा निकाल लागेल त्यानंतर धाराशिव मतदारसंघात जेव्हा जाईल तेव्हा कार्यकर्त्यांशी बोलून आपण परत एकदा निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं असलं तरी आता परतीचे दरवाजे बऱ्यापैकी बंद झालेले पाहायला मिळतात। कारण 6 खासदारांनी जे सही केलेलं पत्र आहे ते ओम बिर्ला यांच्याकडे दिलेलं आहे। त्याचबरोबर या 6ही खासदारांच्या विरोधात शिवसेना UBT गटाकडून वारंवार टीका केली जाते। अगदी खालच्या स्तरामध्ये त्यांच्यावर टीका केली जात आहे, त्याचबरोबर आंदोलनं केली जात आहेत, त्यांच्या निषेधात रस्त्यावर लोक उतरलेले आहेत। त्यामुळं आता परतीचे दरवाजे जरी बंद झाले असले त्यामुळंच ओमराजे निंबाळकर यांनी जी मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे दिसून येते की कशाप्रकारे त्यांनी आतापर्यंत निष्ठा पक्षाशी राहिलेली आहे, परंतु आता जर लोकांची कामं करायची असतील तर सत्तेमध्ये जावं लागेल अशा प्रकारचं त्यांनी सूतोवाच केलेला आहे। त्याचबरोबर कुठंतरी आर्थिक व्यवहार या पक्ष प्रवेशासाठी झाला का या संदर्भात त्यांनी उत्तर देताना यासाठी आतापर्यंत मी पैसा आणि सत्तेला कधीही महत्त्व दिलं नाही, गौण महत्त्व दिलेलं आहे, त्यामुळं पैशाचा प्रश्नच येत नाही अशा प्रकारचं त्यांनी उत्तर दिलं आहे। त्यामुळं पहिल्यांदाच ओमराजे निंबाळकर यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती पक्ष सोडल्यानंतरची आलेली पाहायला मिळते। निश्चितच त्यामुळे ही खरं तर पहिलीच प्रतिक्रिया आहे। येत्या काळामध्ये त्यांची भूमिका अधिक स्पष्ट होणारच आहे, त्यामुळे या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी।